नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे खूपच पौष्टिक आणि करायला सोपी अशी घोळाची भाजी. खूप ठिकाणी या भाजीला चिवळाची भाजी किंवा चिवची भाजी असंही बोललं जातं. चवीला सुद्धा खूप छान लागते ही भाजी. साधी फोडणी, लसूण आणि थोडीशी मिरची घातली की साधी भाजी सुद्धा अप्रतिम लागते. ही भाजी बनवण्या अगोदर 2 ते 3 वेळा छान पाण्यामध्ये धुवून घ्यायची. घोळाच्या भाजीमध्ये भरपूर फायबर असतं, त्यामुळे आपलं पचन चांगलं राहतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. ही भाजी आपल्या पोटासाठी हलकी असून जर नियमित खाल्ली तर आतड्यांची स्वच्छता होते. यामध्ये आयर्न चांगल्या प्रमाणात आहे, त्यामुळे आपल्याला हिमोग्लोबिन वाढायला सुद्धा मदत होते. विशेषतः आपल्या महिलांसाठी ही भाजी खूप उपयोगी आहे. घोळाच्या भाजीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे आपले हाडं सुद्धा मजबूत राहतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच ही भाजी फायदेशीर आहे. यात असलेले अँटीऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. तर इकडे मी कांदा घेतलाय बारीक चिरून भाजी करण्यासाठी. बारीक चिरून मिरची घेतलीये. लसूण घेतलाय ठेचलेला. आता फोडणी घालून घेऊया. आता कढईत 2 चमचे तेल घेते मी. नंतर त्यात चिरून घेतलेली मिरची ऍड केली. मिरची परतल्यानंतर त्यात लसूण ऍड केला. नंतर कांदा ऍड केला आणि छान परतवून घेतलं. ही भाजी जेवढी आपण अशी साध्या पद्धतीने करू तेवढीच छान लागते. थोडीशी हळद ऍड करते. आता त्यात भाजी ऍड करून घेते. आता ही भाजी दिसायला तर खूप दिसते, पण झाल्यानंतर खूप थोडीशीच होऊन जाते. आणि याला छान शिजवून घ्यायची. आणि हो, योग्य पद्धतीने ही भाजी शिजवली ना तर खात सुद्धा येत नाही आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. आपल्या धावपळीच्या जीवनात अशा वनस्पती पौष्टिक भाज्या आपल्या आहारात नक्कीच ऍड करायला हव्यात. तर ही भाजी छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ ऍड करते. यात मी अजिबात पाणी वगैरे घालणार नाहीये. या भाजीला ऑटोमॅटिक पाणी सुटतं, त्यामुळे ही भाजी वाफेवरच छान शिजवून निघते. तर याला छान परतवून घेते. ही भाजी छान परतवून घेतली. आता 5 ते 7 मिनिटं मस्त झाकण देते. ही भाजी आपली छान शिजली आहे. बघू शकता तुम्ही करताना केवढी होती आणि आता केवढीशी वाटते. मला तर ही भाजी अशी साध्या पद्धतीने बनवलेलीच खूप आवडते. तुम्ही घोळाची भाजी कशी करता, फोडणीची करता, पातळ करता, हे मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.